या ठिकाणी बौद्ध समाजाचा पाठिंबा ज्यांनी दिलेला आहे ते उद्योजक रावसाहेब डोंगरे यांना विनंती आहे, आपण अगदी 5 मिनिटात या ठिकाणी आपलं मनोगत संपवायचं. आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेबांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. वादळ वारा तुफान गारा, वादळ वारा तुफान गारा, मुळी नामा शिवे, अरे सूर सैनिक अण्णा भाऊचे आम्ही त्या तुफानातले दिवे, त्या तुफानातले दिवे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पुण्य पावनभूमीमध्ये हा या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ती राजमाता, राष्ट्रमाता माता जिजाई, महाराष्ट्राचं कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, अरे बहुजन समाजाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजांचे राजे राजे छत्रपती शाहूजी महाराज, अरे गावोगावी जाऊन स्वतःचे महत्व पटवून देणारे संत गाडगे बाबा, ज्यांनी रक्ताचं पाणी करून लेखणीला पाजलं तसे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना आचार्यांना प्रथमतः वंदन करतो. आज या ठिकाणी शासनाला आमची विनंती, दादांनो आमची काय मागणी आहे, तळागाळातील माझा बांधावरचा जो भाऊ आहे त्याला त्याचं महत्व पटलं पाहिजे, त्याला ते आरक्षण लागू झालं पाहिजे. आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे, आम्हाला पाहिजे काय हे थोडं लक्षात द्या. आम्हाला जाती जातीत भांडण नाही लावायचे, आमचं संविधान जे लागू केलं उपवरील आरक्षण आहे हे आम्हाला हवंय. अरे सुप्रीम कोर्टानं जे आरक्षण लागू केलं आणि बदर समितीने जे अहवाल तयार केला, हे महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर विचार करून या सर्वसामान्यातलं, या उन्हात बसलेल्या माता माऊलीच्या लेकरासाठी भविष्यासाठी लागू करा. मित्रांनो, एवढे माणसं सगळे कामं सोडून आलेत. का आलेत, कशासाठी आलेत? अरे टिसभर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न नाही, तर आमच्या पाल्याचा, आमच्या मुलाचा प्रश्न आहे. ह्यासाठी जनता या ठिकाणी उभी. मित्रांनो, काय कशासाठी? अबक फक्त मागतोय आम्ही, दुसरं तिसरं मागत नाही. अ म्हणजे काय, ब म्हणजे काय, थोडक्यात सांगतो मित्रांनो. जे पुढारलेल्या जातीत त्यांना माझं आव्हान आहे. मित्रांनो, जे पुढारलेल्या जातीत त्यांना माझं आव्हान आहे, फक्त तुम्ही काय करा, जे मोजके जे पुढारी यांना याचा मलिदा खायला भेटतो, यांची हे राजकीय पोळी भागतात म्हणून आपलं आरक्षण लागू होत देत नाही, ही यांची शोकांतिता. मित्र, महालात होत नाही, क्रांतीचा जन्म चिखलातच होतो. मित्रांनो, ज्यावेळेस अण्णाभाऊचं वास्तव चिरांगनगरामध्ये, त्या ठिकाणी मोठा महाल नव्हता, त्या ठिकाणी झोपडी नव्हती, त्या ठिकाणी होतं फक्त बांधलेलं झोपडं. पाऊस आला की गळायचं, वारा आला की हलायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी साहित्य लिहिलं, अरे सातारा समुद्रात त्या लेलिन चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा पवाडा सांगितला, त्याची औलाद आहे आम्ही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचा आवाज ज्यानं सातारा समुद्र पलीकडे पोहोच केला, त्यासाठी आम्ही या ठिकाणी अनुकरण आलोय. आमचं एकच म्हणणं आहे, दादानो, जो बदर समितीचा अहवाल आहे हे शासनानं लवकरात लवकर हा लागू करावा आणि इथल्या शोषितांना, पीडितांना, वंचितांना याचा लाभ व्हावा. एवढंच बोलतो, निधच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.